मावळे आम्ही शिवरायांची मावळे, पण माझ्या दादांना माझं सांगणं असेल, दादांनो छत्रपती शिवराय डोक्यावर घेण्यासाठी नाही आहेत. छत्रपती शिवराय डोक्यावर घेण्यासाठी नाही आहेत. छत्रपती शिवरायांचे विचार जर तुम्ही डोक्यात घेतले तर शिवरायांचे खरे मावळे तुम्हीच आहात, दुसरं कुणीच. माझ्या शिवरायांचे काय संस्कार होते, माझ्या शिवरायांचे काय विचार होते. अरे दुश्मनाची सून नजराना म्हणून समोर पेश केली, पण तरी सुद्धा तिची ओटी भरून विदा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. तिची सुद्धा ओटी भरून विदाई केली. आणि माझं सांगणं असेल माझ्या भगिनींना, अरे रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला तुमच्या भावाला साडी सोन्याचा दागिना मागू नका, अजिबात मागू नका. का मागू नका? आपल्याकडे कमी आहेत का? मला खरं खरं सांगा, आपल्याकडे साड्या कमी आहेत का? अजिबात कमी नाहीत. शेवटचा वेळ जर आला आपलं त्याच्यात काम होऊन जाईल. एवढ्या साड्या आपल्याकडे. आता ते आपल्या तोंडात असतं, नाही अहो स्वामी साडीच नाही, साडीच नाही. काय झालं माहिती का, आमच्या गावाकडं एक त्या ठिकाणी गृहस्थ गावाला जायचं होतं, लग्नाला जायचं होतं. त्यांनी सांगितलं म्हणे, अगं लवकर आवर, लग्नाला जायला उशीर व्हायला. काय सांगितलं? लवकर आवर, लग्नाला जायला उशीर व्हायला. तुझ्या आवरण्याच्या नादात नवरी जायची वाट लावून. नवरी जायची म्हणले, लवकर आवर, लवकर आवर. बरं म्हणले. ती म्हणलीस मालक लवकर आवरायला काहीच अडचण नाही, तुम्ही म्हणता तेच खरं, पण काय करावं म्हणली मालक, नवीन साडीच नाहीये घालायला. काय सांगितलं? नवीन साडीच नाही. ते मालक आला जवळ धरलं म्हणे, ह्या काय एवढ्या तुला मागच्या वर्षीपर्यंत साड्या घेतल्या, त्या साड्या कुठं गेल्या? ती म्हणली, मालक त्या सगळ्या साड्या आहेत, पण त्या साड्या मी एकदा घातलेल्या आहेत. आणि जर माझ्या मैत्रिणी म्हटल्या की अगं मागच्या लग्नात सुद्धा तू तीच साडी घातली होती, आता सुद्धा तीच आली, तर मग मी काय करू? बरोबर पटलं तुम्हाला, म्हणूनच तुम्ही आजले. बघा त्या ठिकाणी ती म्हणली, हो मालक आहेत. मग ती म्हणली, जाऊ द्या, तुम्ही सांगा, तुम्ही जी सांगाल ती घालते. मालक म्हणले, जाऊ दे, काढ, सांग. ती गेली कपाटाकडे गेली. कपाटाकडे गेल्याच्या नंतर मालकांना म्हणली, तुम्ही या इथं, तुम्ही जी म्हणताल ती साडी घालते. बरं म्हणले, ठीक आहे, तू सांगतील ती घालतो. चालेल, ठरलं दोघायचं. गेली मालकीन जवळ, कपाटाच्या जवळ गेल्याच्या नंतर मालकिनीने जसं कपाटाचं दार उघडलं, सगळ्या साड्या मालकिनीच्या तोंडावर. काय बघता माझ्याकडं, जाग्यावर गेली ना ती. एवढं आपल्याकडे आहे. तुमच्या भावाला साडी मागू नका, एखादा सोन्याचा दागिना मागू नका. आपल्या लग्नात लय मोठे आले तुमच्या, म्हणजे खूप सारे तुम्हाला आलेत. अजिबात मागू नका. तुम्हाला सांगू, तुमच्या भावाला जर तुम्हाला रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला जर काही मागायचं असेल तर तुमच्या भावाला म्हणावं, दादा अरे उमऱ्याच्या आत जेवढी रिस्पेक्ट, जेवढा आदर तू मला देतोस ना, तेवढाच आदर आणि तेवढीच रिस्पेक्ट घराच्या बाहेर पाऊल टाकल्याच्या नंतर जी स्त्री तुला 20 ते 25 मध्ये दिसेल ना, ती तुझी बहीणच आहे. जी स्त्री तुला 50 ते 60 मध्ये दिसेल ती तुझी आईच आहे. आणि जी स्त्री तुला 80 ते 90 मध्ये दिसेल ती तुझी आजीच आहे. एवढं मागा, सगळं चांगलं होऊन जाईल. कारण भगवान परमात्माला मागू नये असं अजिबात नाही. फक्त देवाला काय मागावं हे आपल्याला कळणं महत्वाचं आहे. नाही तर माणूस बरी लिस्ट घेऊन जातो, काहीच मिळत नाही. का? कारण मागणी सुद्धा आपली अर्थपूर्ण असली पाहिजे. बघा त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, नामचिंतन करा, प्रामाणिकपणे जगा, विचार करा, स्वतःचं हित कशात आहे, समाजाचं हित कशात आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला जे वाटतं ते करा. काय आपण काय बघितलं, काय हित आहे, कशात हित आहे? फक्त आणि फक्त परमार्थामध्ये हित आहे. फक्त आणि फक्त भगवान परमात्माच्या नामचिंतनामध्ये हित आहे. आणि जर आपण भगवान परमात्माचं नामचिंतन अगदी सार आणि आसार या दोन्हीचा त्या ठिकाणी समन्वय साधून जर केलं, काय सार काय आसार हे जर समजून घेऊन जर आपण केलं तर खऱ्या अर्थाने आपण या भवसिंधूतून तरुण गेल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून अगदी तन मन